सुखो बुद्धानो उपादो सुख सद्धम्मदेशनं सुख संघस्य सामग्री समगानं तपो सुखो। नमो बुद्धाय नमो धम्माय नमो संघाय। ज्या सिद्धार्थ गौतमाने समग्र मानव जातीला दुःखमुक्त करण्यासाठी सर्वप्रथम आपल्या सर्वस्वाचा त्याग केला, तीन राजमहाल सोडून दिले, आपलं सर्व ऐश्वर्य पणाला लावलं, त्या सिद्धार्थ गौतमाने संकल्प केला, बोधिसत्व अवस्था पार करून मला दुःखमुक्तीचा महान असा संदेश देणारा सम्यक सम बुद्ध बनायचं आहे। त्या दुःखमुक्त महामानवास तथागतास सम्यक सम बुद्धास मी त्रिवार अभिवादन करतो। या जगामध्ये जगणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला त्याच्या स्वतःच्या मनाचं चिंतन करून त्याच्या मनाला परिशुद्ध करण्यासाठी त्यांनी स्वतः प्रयत्न करावेत। केलेल्या प्रयत्नातून त्यांनी स्वतःच्या मनाला परिशुद्ध करून त्या पवित्र अशा मनामध्ये बुद्ध अंकुर रुजवावा आणि त्या बुद्ध अंकुराने अर्थात त्या धम्म श्रवणाने, त्या धम्म आचरणाने त्यांनी स्वतःचे दुःख नाहीसे करावे। ज्याणी ज्याणी हा सद्धम्म अंगीकारला ती सर्वच लोक दुःखातून दुःखमुक्त झालीत। ना जातीचा, ना पातीचा, ना पंथाचा, ना वर्णाचा, ना देशाचा, ना राष्ट्राचा विचार न करता जो आचरण करेल तो दुःखमुक्त होईल। असा समग्र मानव जातीला दुःख मुक्त करण्याचा यशस्वी प्रयत्न करणारा तथागताचा सिद्धांत, बुद्धवचन, बुद्धवाणी, पवित्र असा बौद्ध धम्म, त्या धम्मरत्नाला अभिवादन करतो। तथागताच्या या परिशुद्ध नितांत निर्मळ पवित्र वाणीचं स्वतः श्रवण करून, पठन करून, ध्यान मनन चिंतन करून आपल्या कायेनं वाचेनं आणि मनानं परिशुद्ध अशा आचरण परंपरेतून तो दुःखमुक्तीचा सिद्धांत स्वतः आत्मसात केल्यानंतर त्या दुःखमुक्ती सिद्धांताच्या आचरणाचे फायदे स्वतःला मिळाल्यानंतर तो दुःखमुक्तीचा महान असा मार्ग जनमानसामध्ये न्यावा आणि त्यासाठी यशस्वी प्रयत्न करणारा तथागत निर्मित तथागतांचा पवित्र असा भिक्खू संघ, त्या संघरत्नाला अभिवादन करतो। ही तीनही रत्न पुन्हा एकदा या भारत देशास प्रदान करणारे विश्वरत्न बोधिसत्व कायदे पंडित डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या महामानवास अभिवादन करून मी आजच्या पवित्र अशा या दिवशी आपल्या सर्व श्रद्धावान उपासक आणि उपासिकांसमोर धम्मदेशना देत आहे। त्यापूर्वी या प्रसंगी उपस्थित असलेल्या पूजनीय भिक्खू संघास सुद्धा अभिवादन करतो। उपस्थितांनो, आज या डॉक्टर परिवारामध्ये डॉक्टर साहेब असतील, डॉक्टर ताई असतील, त्यांचे चिरंजीव दोन्ही असतील आणि आपण सर्वजण अतिशय श्रद्धापूर्वक धम्म श्रवण करण्यासाठी इथे उपस्थित आहात। खरं तर
या घरामध्ये सकाळी जेव्हापासून आम्ही आलो किंवा जेवढा वेळ या घरामध्ये थांबलो तेव्हा सर्वांच्या चेहऱ्याचे निरीक्षण करत असताना, बारीक निरीक्षण करत असताना सर्वांच्या चेहऱ्यावरती विलक्षण अशी एक श्रद्धा आम्हाला सातत्यानं दिसत होती. त्यातल्या त्यात ताईसाहेबांकडे जेव्हा बघितलं तेव्हा आताही बघितलं किंवा आल्यानंतर जेव्हा पहिल्यांदा बघितलं किंवा आताही बघतोय तर ती कायमस्वरूपी श्रद्धा ताईच्या चेहऱ्यावरती टिकलेली आहे. आपण सर्वजण श्रद्धावान आहात, श्रद्धावान आहात म्हणून इथे बसलेले आहात. पण बौद्ध साहित्याचा जेव्हा आपण अभ्यास करतो ना, तर बौद्ध साहित्याचा अभ्यास करत असताना, भिक्खू लोकांचा अभ्यास करत असताना, भिक्खू संघाचा अभ्यास करत असताना, भिक्खू संघामध्ये भिक्खुणी आणि भिक्खू असतात. भिक्खुणी आणि भिक्खूच्या संघाला भिक्खू संघ म्हटल्या जाते. पण उपस्थित सज्जन हो, जेव्हा संपूर्ण भिक्खू संघाचा अभ्यास आपण करण्याचा प्रयत्न करतो तेव्हा प्रामुख्याने एक शब्दप्रयोग आपल्याला आठवतो. त्या शब्दप्रयोगाला आपण स्मरण केल्यानंतर माणसामध्ये असलेल्या क्वालिटीज, त्या माणसाला अधिक पुढे आणि पुढे कशा नेतात याविषयी आपल्या लक्षात आणून देण्याचा प्रयत्न करत आहे. अनेक बोधिसत्वास जेव्हा दुःखमुक्तीचं महान असं तत्वज्ञान मिळालं आणि बोधिसत्व दुःखमुक्त झाल्यानंतर, सम्यक संबुद्ध झाल्यानंतर भगवंतानी अनेक लोकांच्या मनातील दुःख नष्ट करण्याचा प्रयत्नाने अनेक लोकांना धम्म शिकवला. धम्म शिकवायला जात असताना राजे, महाराजे, महामंत्री, राजपुत्र, मोठमोठे व्यापारी, मोठमोठे धनाढ्य लोक, असंख्य एकर ज्यांच्याकडे जमीन होती अशी लोक, मोजता येणार नाही एवढ्या सुवर्ण मुद्रा होत्या असे लोक, ते सर्वस्वाचा त्याग करून तथागतांकडे यायचे आणि तथागतांना म्हणायचे की तथागत वा, अति उत्तम भगवान, मी आपणास विनम्र अभिवादन करतो. भगवान, मी आतापर्यंत असं कधी ऐकलं नाही, एवढं अमृत आपल्या मुखाद्वारे ऐकलेलं आहे आणि खरोखर दुःखमुक्तीचा हा सिद्धांत मला समजला. आजपासून मी आपला कायम स्वरूपी उपासक असेन, उपासिका असेन, किंवा आजपासून मी आपणास विनंती करतो की मला संघामध्ये प्रवेशित करावं. मी आपणास सांगतोय की जेव्हा अशी लोक यायचे तेव्हा तथागत म्हणायचे येही भिक्कवे, तेव्हाच त्यांची प्रवज्जा आणि त्यांची उपसंपदा व्हायची. असे असंख्य भिक्खू तयार झालेत, परंतु अशा असंख्य भिक्खूंमध्ये ज्यांच्याकडे क्वालिटीज होत्या असे फक्त 80 अग्रश्रावक म्हणून बौद्ध साहित्यामध्ये गाजलेले आहेत. त्याच्यामध्ये महामोग्गल्लायन असतील, सारिपुत्त असतील, असे प्रतिभावंत भिक्खू त्यावेळेस गाजलेले आहेत किंवा त्यांनी संघाची, बुद्ध गेल्यानंतर संघाची त्यांनी धुरा सांभाळलेली आहे. कोणी संघ सेनापती झालेला आहे, कोणी विनयामध्ये अग्रेसर झालेला आहे, कोणी अभिधम्मामध्ये अग्रेसर झालेला आहे, कोणी विनय सांगत असताना असा विनय सांगायचे की लोकांना वाटायचं की बुद्धच सांगतायत, कोणी प्रवचन देताना असं प्रवचन द्यायचे की लोकांना असं वाटायचं की साक्षात बुद्ध समोर बसून आम्हाला उपदेश देत आहेत. अशा क्वालिटीज त्या भिक्खूंमध्ये होत्या. तशाच प्रकारे काही उपासक आणि उपासिका सुद्धा बौद्ध साहित्यामध्ये गाजलेले आहेत, नावाजलेले आहेत असं आपल्याला दिसते. मग मिगार माता विशाखा असेल किंवा अनाथपिंडक असेल, अशी अनेक नावं आपल्याला घेता येतील की ज्या लोकांमध्ये तशा त्या क्वालिटीज होत्या, तसे महत्वाचे असे काही गुण होते की ज्या गुणामुळे तथागतांनी सुद्धा त्यांची प्रशंसा केलेली आहे. आणि म्हणून आपण सातत्याने एक गोष्ट लक्षात घ्यायची आहे. बुद्ध जे म्हणतात की मानवी जीवन हे पुन्हा पुन्हा मिळणारं नाहीये, बरोबर आहे, आणि मानवी जीवन मिळवण्यासाठी अथांग असे परिश्रम करावे लागतात, ज्याला बौद्ध साहित्यामध्ये त्या अथांग अशा परिश्रमास एक शब्द आलेला आहे ज्याला म्हणतात पुण्यकर्म.
तुम्ही आम्ही जे काही करतोय ते फक्त पुण्यकर्मासाठी करतोय. कारण आमच्या शास्त्रानं, देव आणि मनुष्याच्या शास्त्रानं सांगितलं होतं की ज्याला सुख पाहिजे त्यांनी सातत्याने पुण्यकर्म करावेत आणि ज्यांना सुख नाही पाहिजे त्यांनी पुण्यकर्माची व्याख्या समजून घेऊ नये. 84,000 धम्मस्कंद या धम्मामध्ये आलेले आहेत. स्वतः स्वयं तथागतांनी 82,000 धम्मस्कंदांचा उपदेश केला. आणि मी तुम्हाला अगोदर सांगितलं की अग्रश्रावक जे होते अशा अग्रश्रावकांनी 2,000 सुत्तांचा उपदेश केला. सर्व मिळून 84,000 धम्मस्कंद आलेत. या 84,000 धम्मस्कंदांना समजून घेता घेता अर्ध आयुष्य, पूर्ण आयुष्य आमचं कमी पडून जाईल. 20, 22, 25, 30, 50 वर्ष जी तरुण कुलीन पुत्र आपल्या घरादाराला, आपल्या संसाराला, आपल्या आई वडिलांना सोडून प्रवचित होतात, चिवर घेतात, तर अशाही लोकांना धम्म आणि त्या धम्मातील स्कंद समजून घेता घेता अनेक वर्ष जातात. तर उपासक आणि उपासिकांना ते धम्म स्कंद समजून घेताना किती बरं मेहनत करावी लागेल. आम्हाला खूप मेहनत करावी लागते. आम्हाला तुमच्या सारख्या काही एवढ्या जबाबदाऱ्या नाही आहेत. ग्रस्त लोकांच्या जबाबदाऱ्या आमच्याकडे नाही आहेत. त्याच्यापासून आम्ही विमुक्त आहोत. आमच्याकडे वेळच वेळ आहे धम्म अभ्यासासाठी. पण जरीही एवढा वेळ असला तरी तोही वेळ आम्हाला कमी पडतोय. तर तुम्ही लक्षात ठेवा की तथागताच्या या 84,000 धम्मस्कंदांना समजून घेत असताना आपल्याला किती मेहनत करावी लागेल. त्यासाठी तथागतांनी त्यांच्या उपदेशलेल्या धम्मामध्ये एक गाथा आणली. ज्या गाथेला आपण सर्वजण बुद्ध विहारामध्ये सातत्यानं म्हणतो. बुद्ध वंदना संपल्याबरोबर आपण एक गाथा म्हणतो जिला आपण म्हणतो धम्म पालन गाथा. त्याच्यामध्ये धम्माचं पालन करता येते अशा गाथेला आपण काय म्हणतो, धम्म पालन गाथा. बरं, एकीकडे बुद्ध असंही म्हणतात की मी शिकवलेल्या धम्मस्कंदाचा जर तुम्ही रात्रंदिवस फक्त उच्चारण करताय, बुद्ध महान आहे, धम्म महान आहे, संघ महान आहे, पण बुद्ध धम्म आणि संघाला न समजून घेता, बुद्धाच्या गुणाला, धम्माच्या गुणाला, संघाच्या गुणाला न समजून घेता जर तुम्ही आचरण तशा पद्धतीने करत नसाल तर त्याचा शून्य फायदा आहे. आयुष्यामध्ये त्याचा काही फायदा नाहीये. बुद्धाने शिकवलं. बुद्ध काय म्हणतात की आम्हाला या सगळ्या गोष्टी करत असताना आमचं एक ध्येय असलं पाहिजे. आमचं ध्येय आहे की आम्हाला निब्बाणापर्यंत जायचं आहे. आम्ही जी चिवर घेताना गाथा म्हणतो, प्रवचन घेताना गाथा म्हणतो, त्या गाथेचाच अर्थ आहे की सर्व दुःखातून मुक्त करण्यासाठी माझ्या उपाध्यायांनी मला निर्वाणाच्या साक्षात्कारासाठी, निर्वाण प्राप्त करण्यासाठी काशाय वस्त्र माझ्या अंगावरती द्यावं. तुम्ही सुद्धा दान देताना एक गाथा म्हणता की मला सुद्धा निर्वाण पाहिजे आहे. बरोबर आहे. निर्वाण आणि मी तुम्हाला सांगितलेली धम्म पालन गाथा ह्या जुळत्या मिळत्या आहेत. 3 शब्दप्रयोग बौद्ध साहित्यामध्ये अग्रेसर आहेत किंवा त्या 3 शब्दांचा आम्ही सातत्याने उच्चारण करत असतो. एक आहे निर्वाण, दुसरं आहे परिनिर्वाण आणि तिसरं आहे महापरिनिब्बाण. निर्वाण, परिनिर्वाण आणि महापरिनिब्बाण. निर्वाण, महापरिनिर्वाण. बऱ्याच वेळेस काय होतं की आमची लोक, एखादा ग्रहस्थ त्यांना सोडून गेल्यानंतर, इकडे काय लिहितात मला माहित नाही, पण बऱ्याच ठिकाणी असं लिहितात बौद्धवासी. तुम्ही ऐकलं असेल, वाचलं असेल, पाहिलं असेल. बौद्धवासी. 2-4 पुस्तकं वाचलेले आमचे लोक लिहितात निर्वाणस्थ. या शब्दांची उकल आम्ही केली पाहिजे. ही शब्द आम्हाला समजली पाहिजेत. कारण ही शब्द समजल्यानंतर खऱ्या अर्थाने मला कुठे जायचंय किंवा माझं ध्येय कोणतं आहे. दान देणं कशासाठी द्यायचंय, भोजनदान देणं कशासाठी द्यायचंय, चिवरदान कशासाठी द्यायचंय, लोकांना घरी का बोलवायचं आहे, 2-2, 3-3 तासाचा परित्राण पाठ का घ्यायचा आहे, चिवरदान का द्यायचं आहे,
त्या सगळ्या गोष्टी आम्हाला समजल्या पाहिजे आणि या सगळ्या गोष्टी समजण्यासाठी आपल्याला या गाथेचा अर्थपूर्ण अभ्यास करून ती गाथा आपल्या आचरणामध्ये आणणं नितांत गरजेची आहे. पहिले हे समजून घेऊया. निर्वाण म्हणजे काय? आपल्या सगळ्यांना माहित असेल, निर्वाण ही मेल्यानंतर मिळणारी गोष्ट नाहीये. निर्वाण ही मेल्यानंतर मिळणारी गोष्ट नाहीये, तर जिवंतपणी प्राप्त होणारी एक अवस्था आहे, स्टेप आहे. निर्वाण ज्याच्या मनामध्ये कुठलाही अस्रव शिल्लक राहिलेला नाही किंवा जो परिपूर्ण असा दुःखमुक्त आहे, अशा व्यक्तीस आपण निर्वाणगामी माणूस म्हणू शकतो, निर्वाणगामी भिक्खू म्हणू शकतो. अशा लोकांचं, असे लोक जेव्हा देहत्याग करतात, आपला आयु संस्कार सोडतात, तर अशा लोकांना आपण ते गेल्यानंतर परिनिर्वाण त्यांच्या पुढे हा शब्द लागतो. महापरिनिर्वाण सम्यक संबुद्धांचं होत असते. ह्या गोष्टी समजून घेत असताना आपण आणखी एक गोष्ट समजली पाहिजे आपल्याला, की या सगळ्या धम्माचा अभ्यास करत असताना आपला वेळ फार जाईल. बरोबर आहे? या सगळ्या गोष्टींचा विचार करत असताना आपल्याकडे असलेला वेळ आपल्याला कमी पडेल. पूर्वीच्या काळी बौद्ध भिक्खू असेल, बौद्ध भिक्खुणी असेल, उपासक असतील, उपासिका असतील, खूप वयापर्यंत जीवन जगायचे. पूर्वीच्या काळच्या सर्वसाधारण लोकांचं आयुष्यमान 90च्या पुढे होतं. आता ते आयुमान कमी 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 होत आहे. याचे कारण आपल्या सगळ्यांना माहिती आहे. आता आपल्याकडे असलेलं आयुष्य हे जास्तीत जास्त 60, 65, 70, जास्तीत जास्त 75. या काळातली लोक, आमच्या पिढीतली लोक हे 70च्या पुढे जाणार नाहीत. एक लक्षात घ्या की बुद्ध काळामध्ये भिक्खूंना 150 वर्षाचं आयुष्य लाभलेलं आहे. स्वयं तथागत भगवान बुद्ध 80 वर्षापर्यंत जीवन जगलेत, मग त्यांनी आयुसंस्कार त्यागला. पण आता तेवढा वेळ आमच्याकडे नाहीये. एक लक्षात घ्या की त्या लोकांना निर्वाणापर्यंत जाण्यासाठी खूप वेळ मिळाला, पण सर्वच जण निर्वाणापर्यंत गेलेत का? नाही. आमच्याकडे फार कमी वेळ आहे. मग विचार करा की आम्हाला प्रयत्न किती करावे लागतील. त्यांना 100 वर्ष आयुष्य मिळालं, पण ते सर्वच्या सर्व निर्वाणापर्यंत गेले नाहीत आणि प्रत्येक जण निर्वाणापर्यंत जाणार नाही. पण सुख मिळवण्यासाठी सुद्धा आम्हाला खूप प्रयत्न करावे लागतील. आणि म्हणून तथागतांनी सांगितलं, सब्ब पापस्स अकरणं कुशलस्स उपसंपदा सचित्त पर्योदपनं एतं बुद्धान शासनं वदंती बुद्धा. काय म्हणतात भगवान? या गाथेचा अर्थ आपल्या सगळ्यांना माहिती आहे, पण काया वाचा आणि मनाने ही गाथा आत्मसात करण्यासाठी आपल्याला कुठून सुरुवात करावी लागेल? काया वाचा आणि मनाने या गाथेला पूर्णत्व आणण्यासाठी आम्हाला तयारी कशी करावी लागेल? काया वाचा आणि मनाने या गाथेचं पालन केल्यानंतर मिळणारे फायदे जाणून घेण्यासाठी आपल्याला या गोष्टीकडे बारकाईनं लक्ष द्यावं लागेल. इथे जो पहिला शब्द आलेला आहे, सब्ब पापस्स. आता पाप म्हटलं की आम्हाला बऱ्याच काही गोष्टी पटापट 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 लक्षात येतात. खरं तर या शब्दापासून माणसाच्या मेंदूचं खर्चीकरण करण्याचा उपाय त्याही काळात झाला आणि आजही होतोय. या शब्दापासून माणसाला गुलाम बनवण्याची प्रवृत्ती ही त्याही काळात झाली आणि आजही होते. या शब्दापासून पैसे लोकांकडून घेण्याची प्रवृत्ती ही त्याही काळात होती, आजही आहे. कारण या शब्दांना बरेच लोक समजून घेत नाहीत. त्याही काळात असलेल्या 62 पंथांमध्ये
या शब्दाचा वापर केला गेला. आजही काळात असलेल्या अनेक अशा संप्रदायामध्ये या शब्दाचा उपयोग केला जातो. बुद्ध शासनामध्ये या शब्दाला समजून घेत असताना आपल्या दुःख मुक्तीचा केंद्रबिंदू म्हणून आपण त्या शब्दाचा अभ्यास केला पाहिजे. पापस्स, पाप, पाप. अशा कृती की ज्या कृती केल्यानंतर माणसाला क्षणाचं सुद्धा सुख मिळणार नाही म्हणजे पाप. सर्वसाधारण भाषेमध्ये अकुशल कर्म म्हणजे पाप. याच्याही पुढे जाऊन की जी कृती केल्यानंतर माणसाचं मन एक सेकंद सुद्धा संयमी राहू शकत नाही अशी कृती करणं म्हणजे पाप. जी कृती केल्यानंतर क्षणात त्याचा परिणाम आपल्याला भोगावा लागेल किंवा अनेक वर्षानंतर सुद्धा त्याचा परिणाम येईल असं कृत्य म्हणजे पाप. किती सूक्ष्म पद्धतीने तथागतांनी समग्र मानव जातीच्या कल्याणासाठी या धम्माचा उपदेश केला. असेच नाही लोक यायचे तथागतांकडे. उंच पुढे धिप्पाड तथागत आहेत म्हणून लोक यायचे का? सुंदर कांती आहे म्हणून लोक यायचे का? बाहेरचे लक्षणं तर दर्जेदार होतीच, पण आंतरिक लक्षणांनी लोक आपोआप खेचल्या जायची. बोलवायला लागायचं नाही की चला दौंडी देऊन सांगावं लागायचं नाही की चला तथागत मगधमध्ये येत आहेत प्रवचन ऐकायला या, तथागत वैशालीमध्ये येत आहेत प्रवचन ऐकायला या, तथागत पाटलीपुत्रमध्ये येत आहेत प्रवचन ऐकायला या, असं सांगायची गरज लागायची नाही. कारण का? कारण त्या गुणाचा प्रभाव तत्कालीन समाज व्यवस्थेवर एवढा पडला होता की लोक आपल्या दुःखातून बाहेर येण्यासाठी जिथे तथागत आहेत तिथे जास्तीत जास्त संख्येनं जायचे आणि तथागताचा धम्म उपदेश अत्यंत कुशाग्र बुद्धीनं आणि संयमी चित्तानं ऐकून आपल्या मनामध्ये तो संदेश सामावून तशा पद्धतीनं आचरण करायचे. आणि म्हणून आपण सातत्याने हा एक विचार करणं गरजेचं आहे की आमच्या कृती भलेही क्षणाची कृती असेल, एका मिनिटाची कृती असेल, एका तासाची कृती असेल, एका दिवसाची कृती असेल, एका महिनाभर सातत्याने करत असलेली कृती असेल, एका वर्षाची कृती असेल, कार्य मोठा आहे का छोटा आहे हे पाहिलं जात नाही, पण त्याकडे लक्ष देत असताना ते कुशल आहे का अकुशल आहे हे मात्र सातत्याने पाहिलं जाते. आणि म्हणून तथागत म्हणतात सब पापस्स अकरणं. उपासक उपासिकांनो, भिक्खू आणि भिक्खुनींनो, अनागारिक आणि अनागारिकांनो, अशा कृती करू नका रे की ज्या कृतीपासून तुम्हाला दुःख भोगावं लागेल, ज्या कृती तुम्हाला अनंत अनंत जन्म आणि मरणाच्या फेऱ्यामध्ये गुफत राहतील, ज्या कृती तुम्हाला अनंत अनंत दुःखामध्ये नेऊन ठेवतील. आणि म्हणून अशा कुठल्याही कृती आम्ही करू नयेत, चांगल्या कृती कराव्यात. एक लक्षात घ्या, पुण्यकर्म छोटा आहे का मोठा आहे हे महत्वाचं नाहीये. त्याचा फायदा चांगला मिळेल, त्याचा परिपाक चांगला येईल. कुशल कर्म, पाप कर्म कमी आहे का छोटा आहे का मोठा आहे हे गरजेचं नाहीये, पण त्याचा विपाक हा मात्र कुशलच येईल, दुःख येईल. आणि म्हणून ह्या गोष्टी आपण सातत्याने लक्षात घेतल्या पाहिजे. बऱ्याच लोकांना असं वाटतं की काहीतरी मोठं केलं म्हणजे फार मोठे पुण्यकर्म होतात आणि काहीतरी छोटं केलं म्हणजे कमी पुण्यकर्म होतात. औरंगाबादची एक गोष्ट माझ्या लक्षात आली. इथे उपस्थित असलेल्या पूजनीय भदंत शांतिदूत थेरो आणि भदंत धम्मानंद यांनी एक कार्यक्रम ठेवला होता औरंगाबादला, जिथे आम्ही राहतो. त्या कार्यक्रमाला त्यांनी एक नाव दिलं होतं संविधान धम्म महोत्सव. संविधानाचा जागर केला होता. पुण्यकर्म मी तुम्हाला समजून सांगतोय. बुद्ध काय म्हणतात? सब पापस्स करणं. काय पाहिजे आम्हाला? इथं बसलात ना तुम्ही, काहीतरी कारण आहे ना. मी बोलतोय, मी देशना देतोय, काहीतरी कारण आहे. बंदीची संकेशावरून आलेत, काहीतरी कारण आहे. आम्ही सुद्धा सगळेजण इथे आलोत, काहीतरी कारण आहे.
कारणासाठी सगळेजण बसलेले आहात. बोलणाराचं म्हणजे धम्मदेशना देणाऱ्याचं एकच कारण असलं पाहिजे की त्याला सुद्धा निर्वाण पाहिजे, आणि ऐकणाराचं सुद्धा एकच कारण असलं पाहिजे की ऐकणाऱ्याला सुद्धा निर्वाण पाहिजे. ह्या समान गोष्टीतून हा सगळा संवाद चालू आहे. आणि हा संवाद समजून घेत असताना सब पापस्य करणं, मी तुम्हाला औरंगाबादची एक गोष्ट सांगत होतो. आमच्या पूजनीय शांतीदूत भंतीजीकडे एक आई सातत्याने यायची. नवरा मेलेला होता बिचारा, वय झालेलं होतं, हातामध्ये कटोरा घेऊन किंवा कधी कधी तशीच यायची. आणि मग भंतजी तिला विहारातले दान आलेले फळं द्यायचे, कधी कधी पैसे द्यायचे. तिनं ते पैसे तसेच जमा केले आणि तसेच ते पैसे जमा करून ती तिच्या घरामध्ये ठेवायची. दान कर्म बघा कसं असते. ज्याच्यामध्ये श्रद्धा आहे, ज्याच्यामध्ये सत्यता आहे, ज्याच्यामध्ये धम्म आहे, तिथेच दान देण्याची प्रवृत्ती वारंवार वाढत राहते. त्या बिचारीनं गल्ली बोळ्यात जाऊन जमा केलेले घराघरातले पैसे तिने एका गल्ल्यामध्ये ठेवले आणि ते ठेवून ती जतन करत होती. बिचारीनं काहीतरी विचार केला असेल की हे माझ्या वृद्ध काळामध्ये, माझ्या आजारपणामध्ये मला कामाला येतील. त्या कार्यक्रमाच्या निमित्तानं स्टेजवरती खूप मोठा भिक्खू संघ जमलेला आहे. पुढे 7 ते 8 हजार लोक आहेत आणि अशा 7 ते 8 हजार लोकांमध्ये त्या स्टेजवर असलेल्या सन्माननीय पूजनीय भिक्खू संघाच्या समोर ती आई कशी बशी आली. आणि ती आई तो गल्ला, सगळाच्या सगळा गल्ला पूजनीय शांतीदूत भंतजीच्या हातामध्ये तिने दिला. ज्याला म्हणतात दान, ज्याला म्हणतात दान. म्हणजे एक लक्षात ठेवा तुम्ही की तो गल्ला तिने दिल्यानंतर तिने का द्यावा याचा खराखुरा अर्थ तिला माहित नसेल कदाचित, पण या सगळ्या गोष्टीकडे पाहिल्यानंतर तिच्या मनात जी श्रद्धा उत्पन्न झाली आणि त्या श्रद्धेपोटी तिनं तो गल्ला दान दिला. म्हणजे ज्या बाईनं दारोदारी जाऊन जमवलेला पैसा ती जर भिक्खू संघाला, फक्त काशाय वस्त्र धारण केलेल्या लोकांना ती देते आणून, म्हणजे ही श्रद्धेची गोष्ट आहे. बुद्धाने हेच शिकवलं. बुद्ध काय म्हणतात की सर्वसाधारण लोकांना केलेली मदत किंवा सर्वसाधारण लोकांना दिलेलं भोजन याहीपेक्षा मौल्यवान आहे एखाद्या काशाय वस्त्र धारण केलेल्या भिक्खूला भोजनदान देणं, भिक्खुनीला भोजनदान देणं. म्हणजे उपासकांना भोजनदान देऊ नये या मताचा मी नाही आहे. बुद्ध सुद्धा त्या मताचे नव्हते. इथे सुद्धा पुण्यकर्म आहेत, पण सर्वाधिक पुण्यकर्म कुठे आहे? काशाय वस्त्रधारी लोकांना दान दिल्यानंतर बुद्ध सांगतात एका भिक्खूला भोजनदान देणं म्हणजे किमान 100 लोकांना भोजनदान देण्या इतकं पुण्य आहे. म्हणून बुद्धाने शिकवलं की सब पापस्य करणं. याच्या विरोधात बुद्धाने काय शिकवलं? बुद्ध म्हणतात कोणत्याही प्रकारचं पाप कर्म करू नका उपासक आणि उपासिकांनो, जर तुम्हाला सुख पाहिजे असेल तर. मग पाप कर्म नाही करायचं तर मग करायचं काय? तर बुद्ध सांगतात कुशलस्य उपसंपदा. सदैव तुम्ही पुण्यकर्म करा. मनाला संयमी केल्यानंतर तुम्ही सदैव पुण्यकर्म करा. पुण्यकर्म कशी करायची? तर मनातून करायची, श्रद्धा भावनेनं करायची. जेव्हा जेव्हा आपण वंदनेला बसतो, जेव्हा जेव्हा आपण धम्मदेशना ऐकतो, जेव्हा जेव्हा आपण धम्मस्कंदांचा अभ्यास करतो, जेव्हा जेव्हा आपण आनापानसती करतो, जेव्हा जेव्हा आपण विपස්සना करतो, तेव्हा तेव्हा आपल्या मनाची अवस्था ही खूप चांगल्या पद्धतीची असते. बरोबर आहे? म्हणजे बुद्धांना, धम्माला आणि संघाला, 3 रत्नाला वंदन करण्यासाठी आपल्याला किती वेळ लागतो बरं? काही मोजके सेकंद लागतात. बुद्धं नमामि, धम्मं नमामि, संघं नमामि. किती मोजके सेकंद लागतात? 3 सेकंद, 4 सेकंद, 5 सेकंदाच्या वर तो कार्यक्रम जात नाही. परंतु या 5 सेकंदामध्ये जी मनाची अवस्था आहे ना ती परिशुद्ध आहे. या मनाच्या अवस्थेमध्ये मळ नाहीये, मोह नाहीये, गर्व नाहीये, कमेंट नाहीये, लालसा नाहीये, उद्वेग नाहीये, खिन्नतेची भावना नाहीये, मीपणा नाहीये.
या सगळ्या गोष्टी गळून पडलेल्या आहेत. त्या सर्व गोष्टी लयास गेलेल्या आहेत, नष्ट झालेल्या आहेत. आणि म्हणून या मनाच्या अवस्थेला बुद्धांनी सांगितलं कुशाग्र चित्ताची एकाग्र अवस्था. आणि अशा एकाग्र अवस्थेतून केलेली कर्म किती लाभदायक असतील हो, किती लाभदायक असतील. खूप लाभदायक आहेत. त्याचा परिणाम लगेच येणार आहे, काही कर्माचा परिणाम नंतर येणार आहे, महिन्यानं, 2 महिन्यानं, 6 महिन्यानं, 1 वर्षानं. परंतु चांगल्या कर्माचा परिणाम हा चांगलाच येणार आहे आणि वाईट कर्माचा परिणाम हा वाईटच येणार आहे. याच्यापासून कोणीही वाचू शकत बिलकुल नाही. आणि म्हणून बुद्धानं शिकवलं की उपासक आणि उपासिकांनो सातत्याने पुण्यकर्म करा. जिथेही तुम्हाला वाटेल तिथे पुण्यकर्म करा, पण पुण्यकर्म करत असताना मनातून करा, श्रद्धा भावनेनं करा. कुठेही काही केल्यानंतर पुण्यकर्म होत नाही. 62 त्यावेळच्या संप्रदायामध्ये ज्या काही गोष्टी सांगितलेल्या आहेत किंवा त्याच्यावर बुद्धानं दिलेले उत्तरं असतील, तर त्या सगळ्या गोष्टीचा विचार करून आपण सातत्याने एक गोष्ट लक्षात ठेवायची की पुण्यकर्म करत असताना जिथे मला आनंद मिळतोय ह्या गोष्टी करणं म्हणजे पुण्यकर्म आहे. जिथे मला आनंद मिळत नाहीये ते करणं म्हणजे पाप कर्म आहे. सहज आणि सोप्या भाषेमध्ये आपण ही गोष्ट लक्षात घेतली पाहिजे. सब्ब पापस करणं कुशलस उपसंपदा सचित्त पर्योदपनं. ठीक आहे, भोजनदान दिलं, दान दिलं, चिवरदान दिलं, उपासकांना दान दिलं किंवा गरिबांना दान दिलं किंवा अनेक लोकांना दान दिलं, पण हे सगळं करत असताना आणखी एक महत्वाची गोष्ट शिकवली बुद्धानं. बुद्ध म्हणतात सच्चित्त परियोदपनं. या सगळ्या गोष्टी करत असताना चित्ताला परिशुद्ध करा, परिशुद्ध करा. वाईट कपडा आहे, वाईट कपड्याला डाग पडलेला आहे, वाईट कपड्याला डाग पडलेला आहे, नुसत्या पाण्यातून काढला तर डाग जाईल का? बिलकुल नाही जाणार. साबण न लावता ब्रश न घासला तर डाग जाईल का? नाही झाला. गरम पाण्यातूनही काढा तरी डाग जाणार नाहीये. त्याची एक प्रोसेस आहे, त्याची एक प्रक्रिया आहे, त्याची एक क्रिया आहे. कशी क्रिया आहे? पाणी घेणे, पाण्यामध्ये निरमा टाकणे, निरम्याचे फेस करणे, त्या फेसामध्ये कपड्याला भिजवणे आणि मग कपडा बाहेर काढणे आणि त्याच्यावरती ब्रश मारणे आणि स्वच्छ पाण्यामध्ये 1-2 वेळेस त्याला पिळून त्याला निथळून सुकवायला टाकणे. व्हाईट कपड्यावरचा डाग निघाला. ती अवस्था म्हणजे परिशुद्ध मनाची अवस्था आहे. बुद्धानं परिशुद्ध मनाची अवस्था सांगितली म्हणजे अशी अवस्था की तुम्ही कितीही वेळ बसला तरी तुमच्या मनामध्ये कोणाविषयी क्रोध नाहीये, कोणाविषयी मोह नाहीये, राग नाहीये, वासना नाहीये, तृष्णा नाहीये. या सगळ्या गोष्टी आमच्या गळून पडलेल्या आहेत. अशा एकाग्र मनाच्या अवस्थेतून, अशा कुशाग्र चित्तातून केलेल्या कर्मास बुद्ध पुण्यकर्म म्हणतात. आणि या पुण्यकर्माचा फायदा 100% होतो. दुपारी आपण एक चर्चा करत होतो ताई, बंधूजी म्हणाले की जर तुमचं मन संयमी असलं, वंदना ऐकताना, ब्लेसिंग घेताना जर तुमचं मन संयमी असलं तर तुमच्याही मनाचा फायदा आणि आमच्याही मनाचा फायदा किंवा त्या फायद्यातून निघालेल्या लहरी, तरंग, व्हायब्रेशन, मेत्ता व्हायब्रेशन म्हणूया आपण त्याला, मैत्रीचे तरंग. कुठे अमेरिका, कुठे अमेरिका, तिथपर्यंत जातात. काहीतरी अर्थ असेल ना, काहीतरी सिद्धांत असेल ना याच्या पाठीमागे काम करणारा. असंच बुद्ध म्हणालेत का मैत्री करा, करुणा करा, प्रेम करा, दया करा? असंच बुद्ध म्हणाले नाहीत. बरं, बुद्धिझम तर असं सांगतोय की प्रत्येक गोष्टीला कारण आहे. ते कारण जर समजून आपण घेऊन कार्य केलं तर त्याचा फायदा होणार आहे. आणि म्हणून या तरंगावरती काम चालणार आहे. आपण म्हणतो ना की पुण्यकर्माचा फायदा सुख का होते, कारण या तरंगावरती आपल्याला तशा गोष्टी मिळतात. उदाहरणार्थ, एका माणसाने हत्या केली, कळत न कळत हत्या झाली, बरोबर आहे.
हत्या केल्यानंतर तो व्यक्ती मरेपर्यंत ती गोष्ट विसरू शकत नाही. पण त्याच व्यक्तीने एखाद्या प्राण्याचा जीव वाचवला तर त्याला जेव्हा जेव्हा तो आठवेल ना, त्याचं मन सुखावेल की मी करुणा केली होती, मी दया केली होती, मी एका प्राण्याला जीवनदान दिलं होतं. म्हणून बऱ्याच वेळेस आपण म्हणतो की मारणाऱ्यापेक्षा तारणारा श्रेष्ठ आहे. सिद्धार्थ गौतमाच्या जीवनामध्ये राजहंसाचं उदाहरण आपण पाहिलं. देवदत्तानं बाण मारला, राजहंस खाली पडला, सिद्धार्थ गौतम धावत धावत गेले, बाण काढला, त्या राजहंसाला पाणी पाजलं आणि मग ती सगळा संवाद आपल्याला माहिती आहे. पण ही एक गोष्ट लक्षात घ्या की पुण्यकर्माचा फायदा हा चांगला असतो आणि वाईट कर्माचा फायदा हा चांगला येत नाहीत. सब्ब पापस्स करणं कुशलस्स उपसंपदा सचित्त पर्योदपनं परिशुद्ध चित्ताने एतं बुद्धान शासन. हेच बुद्ध शासन आहे. याच्या पलीकडे बुद्ध शासन आहे कोणतं? बुद्धाने शिकवलं की सातत्याने पुण्यकर्म करा, कधीही पाप कर्म करू नका, अकुशल कर्म करू नका, आपल्या चित्ताला परिशुद्ध करा आणि अशा परिशुद्ध चित्ताच्या अवस्थेतून तुम्ही जास्तीत जास्त प्रमाणामध्ये पुण्यकर्म करा. याचा फायदा तुम्हाला सुखामध्ये येईल. आणि म्हणून यालाच बुद्ध शासन म्हणतात. आणि म्हणून या बुद्ध शासनाला टिकवण्यासाठी तुम्ही आणि आम्ही सातत्याने कामाला लागलो पाहिजे. तुम्ही जे करताय सर, हे बुद्ध शासनाला टिकवण्यासाठी करताय. आज मी धुळ्यावरून म्हणजे औरंगाबादहून आलो, ही सगळी मंडळी औरंगाबादहून आली, बंतेजी संकेशावरून आलेत. आमच्या मनामध्ये आहे बुद्ध शासन टिकवणे आणि तुम्ही त्या बुद्ध शासनाला टिकवण्यासाठी या सगळ्या गोष्टी करतायत. याचा फायदा तुमचा बी आहे, तर तुमचे पुण्यकर्म होत आहेत. आणि मी आताच बोललो, बुद्धांनी सांगितलं की पुण्यकर्माचा फायदा हे सुखात मध्ये जात असते. आणि म्हणून सातत्याने या पुण्यकर्मासाठी आपण कार्यरत राहिलं पाहिजे की जेणेकरून आपल्या जीवनाला सार्थकता आणण्यासाठी, आपल्याला मिळालेल्या आयुष्याचं सोनं करण्यासाठी आणि आपल्या मिळालेल्या आयुष्यामध्ये आपण जास्तीत जास्त पुण्यकर्म करण्यासाठी सदैव अग्रेसर असलं पाहिजे. जिथे कुठे आपल्याला अशी संधी मिळेल तिथे आपण सातत्याने पुण्यकर्म करावेत. पुण्यकर्माचा फायदा खूप आहे, खूप आहे, खूप आहे. कारण पुण्यकर्म माणसाला सदैव सुखी बनवतात. पुण्यकर्म माणसाच्या चेहऱ्यावरती नेहमी खुशी आणतात, प्रसन्नता आणते, प्रसन्नता आणते. कोणाकडे करोडो रुपये असतील पण ती प्रसन्नता करोडो रुपयाने विकत घेतल्या जात नाही, ती येते फक्त पुण्यकर्माने. सौंदर्य सुद्धा पुण्यकर्माने येते. म्हणजे फक्त चेहऱ्यावरती जो वर्णाचा प्रकार सांगितलेला आहे, वर्ण आयु वन्नो सुखं बलं. पुण्यकर्म करणाऱ्याचं काय काय वाढते? आयुष्य वाढते, वर्ण वाढते, सुख वाढते आणि त्याला बल मिळते. धम्म आचरणासाठी वारंवार बल मिळते. आणि म्हणून या कामासाठी आपण अग्रेसर राहावं. आपण खूप चांगले उपासक आहात, आपण खूप चांगले श्रद्धावान उपासक आहात. म्हणून तर तुम्ही आलात. 10 वाजतायत, 10 वाजेपर्यंत तुम्ही ऐकतायत, आणखी पुढे तुम्ही ऐकणार आहात धम्मदेशना. या आपल्या सगळ्यांच्या पुण्यकर्मासाठी मी आपल्या सर्वांना खूप खूप मंगलमैत्री प्रदान करतो. आपल्या सर्वांचं मंगल हो, आपल्या सर्वांचं मंगल हो, आपल्या सर्वांचं मंगल हो. भवतु सब्ब मंगलं रक्षन्तु सब्ब देवता.